स्टेजवरील सगळं मान्यवर वेळाभावी सगळ्यांची नावं घेत नाही. सर्व उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत डॉक्टर साहेब करतील आणि सर्वांचं आपल्या भागातील मेरोली पासून आणीवाडीपर्यंत कुडाळ भागातील सर्व भारत साहेबांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि डॉक्टर साहेब मान्यवरांचं स्वागत करतील. त्यांचं सर्व यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत. सुरतबाबा शिंदे आपलं या ठिकाणी स्वागत. कृषी उत्पन्न समितीचे आपलं या ठिकाणी यांनी आपली स्वतःची 5 गुंठे जागा या स्मशानभूमीसाठी दान केली. त्यामुळे या स्मशानभूमीचं काम राज्यपाल पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. महाराज साहेबांच्या हस्ते त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करण्यात येत आहे. मी विनंती करतो शिवाजी भोसले यांना. माजी सरपंच सना महिला बचत गट रायगाव. जय महाराष्ट्र महिला बचत गट रायगाव. प्रतिष्ठान सातारा यांच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे माननीय मानकुबरे साहेब, सौरभजी शिंदे आणि परिसरातून आलेले सर्व मान्यवर. मी काही जास्त वेळ घेणार नाही, 2च मिनिटांमध्ये भाषण संपवणार आहे. आणेवाडीमध्ये अशी परिस्थिती होती बाबा की प्रेत आणल्यानंतर त्याची विल्हेवाट लावायची कशी, इतकी बिकट अवस्था होती. पाऊस आला तर मीठ, टायर आणि याच्यात प्रेत जाळावं लागत होतं. इतकी वाईट अवस्था असताना या गावचे यशवंतभाऊ फरांदे आणि माजी सरपंच शिवाजी गोरे हे आमच्या घरी आले. ते ग्रामस्थ म्हणजे तुमची जागा आम्हाला 5 गुंठे द्या. आम्ही 5 मिनिटाचा विलंब झाला होता. मी एकट्याने आमच्या भावांना न विचारता त्या जागा दिली. आज 1 इंच सुद्धा जागा कोण कुणाला देत नाही. बांध फोडायचं काम या देशात चालू आहे. 2 मिनिटात बांध फोडते रानातलं जास्तवर. अशा परिस्थितीमध्ये आपण ती जागा दिली. इतकी सुंदर मशानभूमीला बाबांनी 25 लाख रुपये दिले. थोडे थोडे नाही लक्षात ठेवा, 25 लाख बाबांनी मोठ्या मनानं 25 लाख रुपये दिले आणि सुसज्ज अशी मशानभूमी लोकार्पण सोहळा बाबांच्या हस्ते झाला. मी लोकशाहीर कुंडली फरांद्यांचा मुलगा आहे. समाजकार्य आणि प्रबोधन करण्याचं आमच्या कुटुंबाचं काम आहे.
ते काम आम्ही अखंडप्रमाणे चालू करू. बाबा, आमच्या कुटुंबाला तुमच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. सायगाव गणातील सर्व गावं आणि आज जो लोकार्पण सोहळा झाला त्याच्यामधील आनेवाडी, सायगाव, रायगाव आणि मामुलकरवाडी या गावातील सर्व नागरिक आणि ग्रामस्थांची सोय आपले सर्वांचे लाडके आमदार माननीय श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांतून आमच्या सायगाव आणि भागातील लोकांचं जे आजचं काम जे लोकार्पण सोहळा झाला त्याला आम्ही गावच्या वतीनं आणि भागाच्या वतीनं आम्ही सर्वजण आनंदानं या लोकार्पण सोहळ्यामध्ये सहभागी झालेलो आहोत. बाबांनी सायगावमध्ये पाठीमागं जे विहिरीवरून कृष्णा नदीवरून जे 6.5 कोटी रुपयांची जी योजना केली त्यामुळे भविष्यामध्ये 50 वर्षानंतर सुद्धा जर आपण पाहिलं तरी ती योजना सायगावसाठी अतिशय लाभदायक आहे. त्याचबरोबर पाणी योजनेबरोबरच आपण अंतर्गत रस्ते असतील अनेक कामं बाबांच्या सहकार्यातून आमच्या सायगाव ग्रामस्थांची झालेली आहेत आणि आजचं जे काम झालं त्यासाठी आमच्या सायगाव ग्रामस्थांच्या वतीनं बाबांना कोटी कोटी धन्यवाद. आज 18 मे रविवार 2025 आनेवाडी, सायगाव, रायगाव आणि मामुलकरवाडी या 4 गावच्या स्मशानभूमीचा लोकार्पण सोहळा. महाराष्ट्रभूषण लोकशाहीर पुंडलिक फरांदे स्मशानभूमी वैकुंठधाम असं हे नामकरण झालेलं आहे. या वैकुंठधामची जागा सन्माननीय श्री प्रकाशजी फरांदे आणि वैभव फरांदे यांनी आनेवाडी गावाच्या नावाने 5 गुंठे जागा करून दिलेली आहे. त्या जागेमध्ये ही लोकशाहीर पुंडलिक फरांदे वैकुंठधाम आज उभं राहिले आणि त्याचा आज लोकार्पण सोहळा सन्माननीय आमचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते याचं लोकार्पण सोहळा झालेला आहे. गेले 2 वर्ष हे काम चाललेलं होतं. या कामामध्ये महाराज साहेबांच्या कृपेने जवळजवळ 23 लाखाचा निधी आलेला आहे आणि आमच्या 4 गावच्या माध्यमातून सरासरी 8 ते 10 लाख रुपये लोकवर्गणी गोळा झाली आणि त्याच्यातून हा प्रोजेक्ट उभा राहिलेला आहे. इथं भविष्यात आपल्याला हा प्रोजेक्ट उभा करताना जे काय ह्याचं निसर्गाचा ऱ्हास होतोय तो टाळण्यासाठी इथं आमचा प्रयत्न असणार आहे. आज तिथं 4 बेड आपण उभे केलेले आहेत. त्यानंतर विस्तृत असं लोकांना बसण्यासाठी मंडप उभारलेला आहे. त्यानंतर सावडण्याचा विधी, दशक्रिया विधी आणि त्याच्यासाठी देखील आपण 20 बाय 20चं मोठं चबुतरा उभा बांधलेला आहे. त्यानंतर तिथं पाण्याची बोरवेल आपण स्वतः उभी खोदून पाणी भरपूर लागलेलं आहे. तिथं पाण्याची प्रचंड सोय झालेली आहे. अशा या स्मशानभूमीमध्ये आज मी आपल्या सर्वांच्या 4 गावच्या नागरिकांचे आणि इथं उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने झाला असं मी म्हणतो. आज आनेवाडी पंचक्रोशीच्या वतीनं आनेवाडी, सायगाव, रायगाव आणि मामुलकरवाडी या 4 गावांची वैकुंठधाम स्मशानभूमी जी उभी राहिलेली आहे त्या वैकुंठधामाचं प्रत्यक्ष कामकाज ज्यावेळेला सुरू झालं त्यावेळेला आमच्या गावचे लोकनियुक्त प्रथम सरपंच माननीय शिवाजी अंबाजी गोरे यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प उभा राहिलेला होता, सुरू झालेला होता. पण त्यांचं आकस्मिक निधन झाल्यानंतर हा प्रकल्प रेंगाळतोय की काय असं वाटलं होतं, परंतु तो न रेंगाळता तत्पूर्वी या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जी जागा आहे ती जागा शाहीर पुंडलिक फरांदे यांच्या चिरंजीवानी वैभव दादा आणि प्रकाश दादांनी दातृत्व दाखवून मोठ्या मनाने 5 गुंठे जागा या ठिकाणी अर्पण केलेली होती आणि मग तो प्रकल्प त्या ठिकाणी सुरू झालेला होता. मध्यंतरीच्या काळामध्ये सत्ता बदल झाला आणि त्या दरम्यान थोड्याशा काही अडचणी, तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. पण त्या तांत्रिक अडचणी सरकारी पातळीवरती पूर्ण करून आज यशस्वीरित्या हा प्रकल्प पूर्ण झालेला आहे. निश्चितपणे हे वैकुंठधाम या 4 गावांना निश्चितपणे उपयोगी पडणार आहे आणि याबद्दल मी उपस्थित सर्व ग्रामस्थांची या ठिकाणी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि अशा प्रकारचं सहकार्य सगळ्यांचं एकत्र राहावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.